नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे धुरंधर मूवी बघण्यासाठी, जो की आज रिलीज झाला आहे. तर या ब्लॉगमध्ये आपण काय करणार आहे की मूवी तर बघणार आहे, पण त्याचे क्लिप्स वगैरे काय ॲड नाही करणार आपण. आणि मूवी बघितल्यानंतर लगेच आपण एक रिव्ह्यू देणार आहे. प्लस आपल्यासोबत असणार आहे किशोरला ॲक्शन मूवीज फार आवडतात. बघूया आपण त्याचे काही रिव्ह्यूज असतील. तर थिएटरच्या बाहेर आपण थांबलो, किशोरचा वेट करतोय. लेट्स सी वेन ही विल कम अँड देन विल एंटर इन द थिएटर. ओके, तर जसं मूवीचं नाव आहे धुरंधर, ट्रेलरवरून तर मूवी तसा धुरंधरच वाटतोय. पण आता आतमध्ये गेल्यावर आपल्याला समजेल की तो मूवी कसा आहे कसा नाही. ॲक्शन सीन्स, कास्टिंग तर चुम्मेश्वरी कास्टिंग आहे, नो डाऊट. कास्टिंगमध्ये समजून येते की ॲक्टिंग अशी जबरदस्त असणार आहे. आणि रणवीर भाऊची बॉडी वगैरे तर काही विषयच नाही, आवाज आहा स्वाहा. तर बघूया किशोर कधी येतो. आपण आता वेट करतो आउटसाईड थिएटरच्या. भोसडचा आला सकाळ लागतो चुत्या. काय रे, अरे भाऊ कसं काय म्हणतो? चल भावा, हे ब्लॉगर पासून घाबरून राहिला. ब्लॉगर कधी काही बोलून सांगता येत नाही. किशोर भाऊ तिकीट काढत आहेत. मग असं वाटलं व्हिडिओ चालू आहे, पण व्हिडिओ चालू नव्हता. तर बघू शकता पूर्ण थिएटर, आपलं पूर्ण थिएटर मोकळं आहे. तर पूर्ण थिएटर मोकळं असंच एकच कारण आहे, थिएटर आपणच बुकिंग केलं आहे पूर्ण थिएटर. हा पिक्चर आपण असं क्राऊडमध्ये बघायला आपल्याला आवडतच नाही पहिल्यापासून. पैसा भरपूर आहे, फक्त माहीत नाही कुठे ठेवलं आहे. हे आपले सेट्स, आपला बिझी बिझनेसमॅन. तर मित्रांनो, धूम्रपान छोड़ने के 20 मिनट बाद आपका रक्तचाप सामान्य हो जाता है। कुछ ही दिनों में आपके शरीर में निकोटीन की मात्रा कम हो जाती है और 12 महीनों में हृदय रोग का खतरा भी आधा रह जाता है। काय करायचं तुम्ही सांगा आता, एवढे मोठे आहे धूम्रपान की वजह से बघितल्यावरती सांगतो मला रिव्ह्यू. एकदम प्युअर मदद के लिए कॉल करें 1-800-11-2-3-5-6। तुम्हाला काय म्हणणं आहे तुझं? आता दात पण तेवढं पंधरा देतो, मी पण review देतो. ओके, सी यू. तर किशोर भाऊ आले. किशोर प्लीज एक्सप्लेन. पिक्चर भारी आहे, आतापर्यंत लय भारी वाटलेलं आहे. इथून पुढे आता खरा सीन चालू होणार आहे. कारण समजले कोण आतापर्यंत खबरे. कॅरेक्टर आम्हाला कळले सगळे. कॅरेक्टर इंट्रोड्यूस झाले ते इंटरव्ह्यूमध्येच. थोडंसं लेंथी पिक्चर आहे, म्हणजे असं वाटतं की सीन वाढवलेत आपले कोरियन ड्रामा वगैरे त्या टाईममध्ये. बट बघाय म्हणजे मजा येते. म्युझिक वगैरे, साऊंड क्वालिटी सगळं खतरो आहे. इंटरव्ह्यू तर पुन्हा एकदा चालू. जस्ट पिक्चर बघून बाहेर आलो आम्ही दोघं जण. आणि असला भारी पिक्चर खरं असं बऱ्याच दिवसात असा पिक्चर. पण रणवीर सिंग पेक्षा अक्षय खन्नाची अक्षय ऍक्टिंग खन्नाची आणि acting. त्यांचे सीन्स इस बार ऑस्कर अक्षय खन्ना. आणि 19 मार्चला सेकंड चॅप्टर येतोय. पहिला चॅप्टर सेकंड, आणि हा पहिला चॅप्टर होता. हाफ स्टोरी आहे. दुसरी स्टोरी नेक्स्ट चॅप्टर येणार आहे 19 मार्चला. आणि खूप सारे सीन्स असे की त्यामध्ये आपण इमोशनल होतो. 26/11चा हल्ला, आपला एक शिपाई त्यांनी पकडलेला असतो, तर त्याला किती ब्रुटल पद्धतीने त्याला लटकवलेलं असतं. सगळ्या गोष्टी एवढ्या भयंकर दाखवल्यात ना की डांग फाटून हातात येईल असे मारते एकदम खतरनाक. तर मी सजेस्ट करेल की तुम्ही एकदा मूवी बघा, मग तुमची एक्साइटमेंट अजून डबल होऊन जाईल. अजून काय म्हणायचं तुला मूवी बद्दल? संजू बाबा तर काही विषयच नाहीये. प्रत्येक कॅरेक्टर एकदम रिअलिस्टिक वाटत होतं, आणि ऍक्टिंग प्रत्येकाची एक नंबर होती. स्टोरी जबर, बॅकग्राऊंड म्युझिक एक नंबर होतं. खतरो. त्या बॅकग्राऊंड म्युझिकमुळे पिक्चरला असा फील येत होता. आणि हिरोईनचा तेळ आणि हिरोईन चांगली होती. सिंगल असलं तर हाच फायदा असतो की कोण कधी कुठं कोण भेटले की आपण प्रेमातच पडतो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये असंच एखादा रिव्ह्यू किंवा ट्रेक करून. आणि पिक्चर नक्की बघा. थँक्स सो मच.